नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी फोकस यूट्यूब चॅनलवर। आज आपण सरळ व्याज काढणे, मुद्दल, दर आणि काळ मुदत दिली असल्यास सरळ व्याज कसे काढायचे सूत्रानुसार काढणार आहोत आपण। तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा। चला सुरुवात करूया। एकूण उदाहरणे 10 आहेत, सर्व एकाच प्रकारचे आहेत। सरळ व्याज काढायचे आहे। काही मुद्दल, दर आणि मुदत जी दिलेली आहे, काळ ते काही वर्षांमध्ये दिलेले आहे, काही महिन्यामध्ये दिलेले आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा। उदाहरण क्रमांक 1, लक्ष द्या। दर साल दर सैकडा 2% दराने 500 रुपये मुद्दलाचे 3 वर्षाचे सरळ व्याज किती? उदाहरण सोडवत असताना सुरुवातीला काय दिलेलं आहे उदाहरणामध्ये हे लक्षात घ्यायचं आहे। दर साल दर सैकडा म्हणजे इथं दर किती दिलेला आहे? 2%। 500 रुपये मुद्दलाचे म्हणजे मुद्दल किती दिलेले आहे? 500। 3 वर्षाचे सरळ व्याज म्हणजे आपल्याला वर्ष दिलेले आहेत 3। तर मुदत म्हणजेच काळ किती आहे? मुदत आहे 3 वर्ष। इथपर्यंत आलं लक्षात। आता सरळ व्याज काढण्याचं सूत्र हे लिहून घेऊ। दर 2%, मुद्दल किती आहे? 500 रुपये आणि मुदत म्हणजेच काळ किती आहे? 3 वर्ष। हे टक्केवारीमध्ये हे रुपये आणि हे वर्ष। चला काय करायचं आपल्याला? यावरून सरळ व्याजाचं सूत्र काय दिलेलं आहे आपल्याला माहिती आहे काय? मुद्दल गुणिला दर गुणिला काळ छेदाला 100। या सूत्रामध्ये आपल्याला किमती टाकायच्या। सरळ व्याज बरोबर मुद्दल आहे 500, दर आहे 2% आणि मुदत आहे 3 वर्ष छेदाला 100 जशीच्या तशी लिहून घ्यायची। 2 0 2 0 बरोबर कमी करा, किती राहिले? 5 2 आणि 3 याचा गुणाकार करायचा। आलं लक्षात? 5 2 10 10 त्रिक 30। 30 रुपये सरळ व्याज। इथपर्यंत आलं लक्षात। आता पर्याय ए बरोबर आहे 30 रुपये। आता यामध्ये काय केलं आपण? उदाहरणामध्ये ज्या किमती दिलेल्या आहेत ते पहिले लिहून घेतलेले आहेत आपण। दर, मुद्दल आणि काळ हे सूत्र आहे। सूत्रात किमती टाकल्या आणि हे सोडवलं, 30 रुपये आले। याप्रमाणे आपण उदाहरण सोडवायचे। आलं लक्षात? चल उदाहरण क्रमांक 2 पहा। अतिशय सोपं उदाहरण आहे। दर साल दर सैकडा 4% दराने 1000 रुपये मुद्दलाचे 4 वर्षाचे सरळ व्याज किती? आता त्याचप्रमाणे काय आहे? पण सरळ व्याज बरोबर मुद्दल, दर आणि मुदत छेद 100। याच्यामध्ये किंमत टाकू। मुद्दल किती आहे? 1000, दर किती आहे? 4% आणि काळ किती आहे? 4 वर्ष। आता छेदाला 100। 0 0 बरोबर कमी करून घ्यायचे। 4 चोक 16 आणि हे 0 लिहून घ्यायचे। 160। आलं लक्षात? 160 आहे का? 160 नाही। उत्तर आहे याचं 160 रुपये। चेक करून घ्या। दर साल दर सैकडा 4% दराने 1000 रुपयाचे मुद्दलाचे 4 वर्षाचे सरळ व्याज किती? 4 चोक 16 आणि हे 0 देऊन देऊ। आलं लक्षात? चला नेक्स्ट उदाहरण क्रमांक 3।
दर साल दर शेकडा 6 दराने 5,000 रुपये मुद्दलाचे 4 वर्षाचे सरळ व्याज किती? सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिला दर गुणिला काळ छेद 100. मुद्दल आहे 5,000 रुपये, दर आहे 6% आणि काळ आहे 4 वर्ष छेद 100. 0 0 बरोबर कमी करून घ्या. किती राहिली? 50. 6 आणि 4 याचा गुणाकार करायचा. 5 × 30, 30 आणि 4 चा गुणाकार 3 × 12. 12 हे 0 आणि हे 0 इथे देऊन द्यायचं. किती येते? सरळ व्याज बरोबर 1,200. चल, पर्याय सी बरोबर आहे. आलं एवढं लक्षात? चला नेक्स्ट उदाहरण घेऊ. उदाहरण क्रमांक 4 घ्या. दर साल दर शेकडा 10% दराने 1,50,000 रुपये मुद्दलाचे 2 वर्षाचे सरळ व्याज किती? दर साल दर शेकडा 10% दराने 1,50,000 रुपये मुद्दलाचे 2 वर्षाचे सरळ व्याज किती? सरळ व्याज बरोबर मुद्दल दर आणि मुद्दत छेदाला 100 लिहून घ्यायचे. मुद्दल लिहून घेऊ 1,50,000 गुणिला दर आहे 10% आणि मुद्दत आहे काळ आहे 2 छेदाला 100. 0 0 बरोबर कमी करून घ्या. इथं किती? 15 आणि इथं 2. 15 दोन्ही 30 आणि हे 3 0 इथं देऊन द्यायचे. 30,000 रुपये सरळ व्याज. आलं लक्षात? 30,000 रुपये आहे का? डी पर्याय बरोबर आहे. चला नेक्स्ट उदाहरण घेऊ. उदाहरण क्रमांक 5. दर साल दर शेकडा 12 दराने 50,000 रुपये मुद्दलाचे 1 वर्षाचे सरळ व्याज किती? सरळ व्याज बरोबर मुद्दल दर आणि काळ यांचा गुणाकार आणि छेदाला 100. 50,000 गुणिला दर किती आहे? 12% दराने आणि मुद्दत आहे 1 वर्ष छेदाला 100 लिहून घ्यायचे. 0 0 बरोबर कमी करून घ्या. 12 पंच 60 आणि हे 0 देऊन द्यायचं. 600 रुपये. 50,000 आहे इथं. सॉरी, हे 50,000 आहे. चला परत सोडून दाखवतो. 50,000 गुणिला दर 12 आणि हे 1 छेदाला 100. 2 0 2 0 बरोबर कमी करून घ्या. 12 पंच 60 आणि हे 2 0 हे 6,000. 6,000 रुपये सरळ व्याज आला आहे का? ए पर्याय बरोबर आहे. आलं लक्षात? चल नेक्स्ट. उदाहरण क्रमांक 6. दर साल दर शेकडा 5 दराने 7,000 रुपये मुद्दलाचे 6 वर्षाचे सरळ व्याज किती? दर साल दर शेकडा 5% दराने 7,000 रुपये मुद्दलाचे 6 वर्षाचे सरळ व्याज किती? तर सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिला दर गुणिला काळ छेदाला 100 लिहून घ्यायचे. मुद्दल किती दिलेली आहे? 7,000. या सूत्रानुसार किमती द्यायच्या. दर किती दिलेला आहे? 5% आणि काळ किती वर्षासाठी दिलेला आहे? तर 6 वर्षासाठी. हे छेदाला 100 इथं लिहून घ्यायचे. आता 2 0 2 0 बरोबर कमी करून घ्या. इथे 70, 5 आणि 6 चा गुणाकार. 6 पंच
30 7 त्रिक 21 हे 21 हे 0 आणि हे 0 बरोबर आहे का 6 पंच 30 7 त्रिक 21 चला पर्यायामध्ये नाही 1400 दिलेले आहे 1300 1500 7000 हे 5 आणि हे 6 6 पंच 30 30 70 7 त्रिक 21 बरोबर 21 पर्यायामध्ये नाही हे 21 से आलं लक्षात चला नेक्स्ट उदाहरण घेऊ उदाहरण क्रमांक 7 पहा दर साल दर सेकडा 5 दराने 1000 रुपये मुद्दलाचे 4 वर्षाचे सरळ व्याज किती सरळ व्याज बरोबर क छेदाला 100 मुद्दल गुणिला दर गुणिला काळ छेदाला 100 मुद्दल आहे 1000 रुपये दर आहे 5% आणि काळ आहे 4 वर्ष छेदाला 100 लिहून घ्यायची 0 0 बरोबर कमी करून घ्या इथं 10 5 आणि 4 चा गुणाकार करा 5 चौक 20 20 आणि 10 चा गुणाकार 200 रुपये सरळ व्याज आहे का पर्याय सी बरोबर आहे आलं लक्षात चला नेक्स्ट उदाहरण घेऊ उदाहरण क्रमांक 8 काय आहे उदाहरण क्रमांक 8 दर साल दर सेकडा 20% दराने 3000 रुपये मुद्दलाचे 3 वर्षाचे सरळ व्याज किती आहे सरळ व्याज बरोबर मुद्दल दर गुणिला काळ छेदाला 100 सांगा मुद्दल किती आहे 3000 दर किती आहे 20% आणि मुदत किती आहे 3 छेदाला 100 आता 0 0 बरोबर कमी करून घ्यायचे आता 30 20 आणि 3 चा गुणाकार 3 दोन्ही 6 6 त्रिक 18 आता हे एक 0 आणि हे एक 0 देऊन द्यायचं 2 0 1800 रुपये आहे का पर्यायामध्ये आहे पर्याय डी बरोबर आहे आलं लक्षात अतिशय सोपे उदाहरण आहे बेसिक लेवलचे आहे या उदाहरणाचा तुम्ही सर्व सराव करा दुसऱ्या भागामध्ये आपण यापेक्षा अवघडवाले उदाहरण घेणार आहोत उदाहरण क्रमांक 9 दर साल दर सेकडा 3 दराने 4000 रुपये मुद्दलाचे 4 महिन्याचे सरळ व्याज किती यापूर्वीच्या 8 उदाहरणामध्ये आपल्याला वर्षामध्ये दिलेलं होतं मुदत काळ किती वर्षामध्ये तर इथं किती दिलेलं आहे कशामध्ये महिन्यामध्ये दिलेलं आहे तर आपल्याला वर्षात रूपांतर करण्यासाठी कितीला भागावं लागेल या 4 ला 12 ने भागायचं म्हणजे हे वर्षामध्ये रूपांतर झालं आलं लक्षात चला घ्या सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिला दर गुणिला मुद्दत म्हणजेच काळ छेदाला 100 किमती टाकायच्या मुद्दल दिलेला आहे 4000 गुणिला दर किती दिलेला आहे 3 आणि मुदत आहे 4 महिने म्हणजे 4/12 वर्ष याला छेदाला 100 आता कमी करून घ्या 3 1 3 3 चौक 12 हे 4 बरोबर कमी करायचे हे कमी झाले हे 2 0 या 2 0 बरोबर कमी करायचे किती राहिले 40 म्हणजे 40 रुपये काय 4000 रुपयाचे 3% दराने 4 वर्षाचे सरळ व्याज 40 रुपये आलं लक्षात चला पर्याय ए उत्तर बरोबर आहे चला नेक्स्ट उदाहरण क्रमांक आज आणि आजच्या उदाहरण क्रमांक 10 आजचं शेवटचं उदाहरण दर साल दर सेकडा 12 दराने 5000 रुपये मुद्दलाचे 6 महिन्याचे सरळ व्याज किती
इथे सुद्धा महिन्यामध्ये मुदत काळ किती महिन्यामध्ये आहे, म्हणजे आपल्याला वर्षामध्ये रूपांतर करायचं असेल तर 6 ला कितीनं भागायचं, 12 न भागायचं, म्हणजे वर्षामध्ये रूपांतर होते. आता सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिला दर गुणिला मुद्दत छेदाला 100. किती दिला आहे मुद्दल 5000 रुपये, दर किती दिला आहे 12% आणि काळ किती दिलेला आहे 6 महिने, म्हणजे वर्षामध्ये 6/12. इथं 6 1 6 साइन दोन्ही 12 करता येते, परंतु इथं 12 दिलेला आहे. छेदाला 100 विसरलो, छेदाला 100 लिहून घ्यायचे. हे 12 12 बरोबर कमी करायचे, 0 0 बरोबर कमी करून घ्यायचे. आता इथं 6 राहिले आणि इथं 50, 50 आणि 6 चा गुणाकार 6 0 0 6 5 30, 300 रुपये आहे का दिलेले 300 रुपये पर्यायामध्ये, पर्याय बी उत्तर बरोबर आहे. आलं लक्षात? चला धन्यवाद. आपण चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि आजचा आपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये सांगा. सर्वांनी कमेंट करायचं आहे आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि आपल्या अभ्यास करणाऱ्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.